महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। 98व्या चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला केले अभिवादन। आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधील चौदार तळ्यावरती सत्याग्रह करत चौदार तळे सर्वांसाठी खुले केले। आजच्या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल होतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात। आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला अभिवादन केले आणि महामानवाला देण्यात येणाऱ्या शासकीय मानवंदनेला उपस्थिती दर्शविली। यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दोन्ही मंत्र्यांनी महामानवाला अभिवादन करत क्रांतीभूमी येथे महामानवाला पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले। यावेळी बोलत असताना मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा मान मिळाला हे आम्ही भाग्य समजतो। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदार आणि आत्ताचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला शासकीय मानवंदना मिळावी ही मागणी केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली होती। त्याच पद्धतीने चौदार तळे सुशोभीकरणासाठी लागणारा निधी देखील देण्याचे आश्वासन दिले। चौदार तळे येथील पाणी आज पिण्यायोग्य नाही, तरी आमच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅन उभा केला जाईल आणि 14 तळ्यांमधील पाणी पिण्यायोग्य केले जाईल असे आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड।